नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग इथे स्क्रीन वरती तुम्हाला हा फोटो दिसत असेल तर आपल्या सबस्क्रायबर ताईने मला हा फोटो सेंड केलेला आहे। तर इथे त्यांची जी फिटिंग आहे, ब्लाउज हा परफेक्ट आलेला आहे, परंतु त्यांची फिटिंग जी आहे ती व्यवस्थित येत नाही। म्हणजे जो बाहीचा आर्महोल आणि जो आपण ब्लाउजचा आर्महोल असतो आणि बाहीचा आर्महोल असतो तो इथे जॉईंट होत नाही, व्यवस्थित मॅचला मॅच होत नाहीये, तो मागे पुढे होतोय। तर असं का होते, स्क्रीन वरती तुम्ही वाटलंच तर झूम करून बघू शकता कशा पद्धतीने इथे तो फिटिंगची साईट येते। तर असं का होतं, त्याच्यासाठी कटिंग मध्ये आपण काय बदल केला पाहिजे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहे सांगणार आहे। आणि ही टिप्स आणि ही ट्रिक्स तुम्हाला प्रत्येक ब्लाउज मध्ये कटिंग मध्ये तुम्हाला फॉलो करायची। तर सर्वात पहिल्यांदा इथे आपल्याला कटिंग करताना काय करायचंय, जो हा प्रॉब्लेम आर्महोल मध्ये घडलेला आहे फिटिंगच्या ठिकाणी, तर तिथे तुम्हाला इथे 2-3 जे पॉइंट्स मी महत्त्वाचे सांगणार आहे ते तुम्हाला इथे आपल्याला म्हणजे व्यवस्थित तुम्ही व्हिडिओमध्ये मी सांगितल्यानंतर तुम्हाला त्याच पद्धतीने फॉलो करायचे आहेत। मेन म्हणजे आपल्याला जे कटिंग आहे ते तुम्ही अपर चेस्ट नुसार कटिंग करता का फुल बस्ट नुसार कटिंग करता, ते पण एक मेन महत्त्वाचा पॉइंट आहे। त्याच्यानंतर जो आर्महोल राऊंड आहे तो तुमचा किती आलेला आहे त्याच्यानुसारच बाहीचा पण आर्महोल राऊंड हा आला पाहिजे, तरच तुमच्या फिटिंगच्या साईडने काय येणार आहे, फिटिंग करताना ते एकसारखं येणार आहे। नाहीतर अन्यथा काय होणार आहे, मागे पुढे होणार आहे आणि मग ज्यावेळेस तुम्ही ब्लाउज फिटिंग करणार त्यावेळेस काय होणार आहे, ते मागे पुढे होत राहणार आहे आणि फिटिंग ही तुमची परफेक्ट येणार आहे। त्याच्यासाठी आपण इथे काय करणार आहोत, आता डीप मध्ये इथे आपण कटिंग बघणार आहोत। तर चला इथे आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर व्हिडिओ चालू करण्याआधी मी तुम्हाला इथे सांगते, आपले ऑनलाईन क्लासेस चालू आहेत। ज्यांना पण डीप मध्ये शिकायचं असेल अजूनच, तर आपल्या ऑनलाईन क्लासेस मध्ये स्टेप बाय स्टेप पद्धतीने आणि तुम्हाला सर्व फॉर्म्युले ट्रिक्स वगैरे तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवले जातात। तर त्यांनी आपलं क्लासेस हे जॉईन करू शकता। स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तर ह्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही हाय करू शकता आणि तुम्हाला ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असेल तर तुम्ही क्लास हे जॉईन करू शकता। ओके, अजून डिटेलमध्ये काही माहिती विचारायची असेल तर तुम्ही कॉल सुद्धा करू शकता मला। तर इथे आता आपण काय करणार आहोत, कटिंगला सुरुवात करूया। आता इथे आपल्याला सर्वात पहिल्यांदा कटिंग करताना याच्यामध्ये कोणत्या टिप्स आपल्याला फॉलो करायचे आहेत, तर सर्वात पहिल्यांदा इथे आपण काय करणार आहोत, जे आपल्या ब्लाउजचं ही जी फिटिंगची तुम्ही लाईन बघू शकता ही अशा पद्धतीने का आली, तर फिटिंग ही व्यवस्थित सरळ लाईन मध्ये यायला पाहिजे। बाहीचा आर्महोल आणि ब्लाउजचा आर्महोल हे व्यवस्थित मॅच व्हायला पाहिजे। ते एक सरळ लाईन मध्ये का येत नाही, मागे पुढे का होतं, ते याला आपण 2-3 कारण असणार आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता, ज्यावेळेस तुम्ही ब्लाउजची कटिंग करता त्यावेळेस आपल्याला इथे काय करायचंय, सपोज इथे अपर चेस्ट नुसार आपल्याला काय करायचंय, अपर चेस्टचं पण मेजरमेंट इथे लागणार आहे। त्याच्यानंतर फुल बस्ट आपल्या इथे लागणार आहे। ओके, तर फुल बस्टचा आणि अपर चेस्टचा आपल्याला नक्की कुठे वापर करायचा ते डिटेल मध्ये मी इथे सांगणार आहे। त्याच्यानंतर आपला जे आर्महोल राऊंड आहे तो आर्महोल राऊंड आपल्याला इथे ब्लाउज मध्ये पण आणि बाही मध्ये पण आपल्याला आर्महोल राऊंड हा एकसारखाच यायला पाहिजे आपला। तर आपली ही दोघांची ब्लाउजचा आर्महोल आणि बाहीचा आर्महोल आपल्याला काय करायचंय, हा एक सारखाच कटिंग करायचा। तो कसा कट करायचा तो तुम्हाला इथे सांगणार आहे। तर हे आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने 4 पॉइंट आपले इथे काय असणार आहे, परफेक्ट येणं खूप गरजेचं आहे। बाहीचा आर्महोल आणि ब्लाउजचा आर्महोल, ओके, अपर चेस्ट फुल बस्टचा कुठे वापर करायचा ते थोडक्यात इथे मी सांगणार आहे। तर आता इथे आपल्याला काय करायचं, सर्वात मेन म्हणजे जो आपला मेन टॉपिक आहे ना तो आपण सर्वात पहिल्यांदा करणार आहोत। तर बऱ्याच वेळा आता आपण कटिंग करतो, जुन्या ब्लाउजवरनं मेजरमेंट घेतो, तर बऱ्याच ताई काय करतात, या ठिकाणाहून आपण हुक जवळून हे मेजरमेंट घेतो, बरोबर, इथून आपण हा मेजरमेंट घेतो, तर इथपर्यंत हे जे मेजरमेंट आपलं असतं ते किती आहे आपला, तर हे आपला अप्पर चेस्ट आहे, बरोबर। आणि इकडे जे आपण मेजरमेंट घेतो हे जे कटोरीचा पार्ट आहे तर हा आपला फुल बस्ट असणार आहे। ओके, तर अशा पद्धतीने फुल बस्ट माझं इथे 40 आहे आणि इथे हे जे मेजरमेंट आहे हे माझं अप्पर चेस्ट आहे, तर अप्पर चेस्ट माझं 9.5 इंच आलेलं, म्हणजे 38 माझं अप्पर चेस्ट आहे आणि फुल बस्ट माझं 40 आहे। ओके, तर सपोज मी इथे हा मेजरमेंट घेते, इथे माझं 38 आहे, त्याच्यानंतर फुल बस्ट माझं इथे 40 आहे, तर दोघांमध्ये डिफरन्स माझा 2 इंचचा आहे, बरोबर। तर कटिंग करताना आपण अपर चेस्ट नुसार कटिंग करणार आहोत। फुल बस्टचा आपला कटोरीमध्ये वाढवताना फुल बस्टचा आपण इथे वापर करणार आहोत। ओके, हे पॉइंट लक्षात ठेवायचे तुम्हाला। त्याच्यानंतर सर्वात पहिल्यांदा आर्महोल राऊंड आपल्याला मोजून घ्यायचं। तर आर्महोल राऊंड तुम्ही या पद्धतीने पण मोजू शकता किंवा उलट ब्लाउज करून घ्यायचं आणि तुम्हाला मोजायचंय। तर इथे आर्महोल राऊंडची फिटिंग तुम्ही बघू शकता एकसारखी आलेली आहे आणि इकडे आपल्याला काय करायचं, टेप ह्या पद्धतीने पकडायचं आहे ना। आर्महोल राऊंड माझा इथे किती आलेला आहे, 8.5 इंच आलेला आहे। तर 8.5 इंच म्हणजे याचं डबल केलं तर किती आर्महोल राऊंड आहे माझा, 17 इंच, म्हणजे टोटल आपला 17 इंच आर्महोल राऊंड हा ब्लाउजचा पण येणार आहे आणि बाहीचा पण आपला आर्महोल राऊंड हा 17चाच असणार आहे। ओके, दोन्ही आर्महोल राऊंड आपले हे परफेक्ट येणं खूप गरजेचं आहे। तर आपण हे ब्लाउज साईडला ठेवून घेऊया आणि सर्वात पहिल्यांदा इथे आपण सपोज आता कटिंग करणार आहोत।
ब्लाऊजची उंची जी असेल तुम्हाला ती ठेवायची। सर्वात पहिल्यांदा इथे आपण पूर्ण उंची घेणार आहोत। पूर्ण उंची आपली 14.5 इंच आहे, त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करायची, 15 इंचावरती आपण इथे मार्किंग करणार आहोत। इकडे पण मी काय करणार आहे, 15.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे आणि नंतर आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची आहे। ही लाईन ड्रॉ केल्यानंतर इथे आपण काय करणार आहोत, शोल्डर। आता शोल्डर आपला बॅक साईडचा किती आहे, सपोज इथे माझं आजची पट्टी आहे, सपोज पाठीमागचा गळा माझा इथे किती आहे, म्हणजे प्रत्येकाच्या याच्यानुसार तुम्हाला मायनस करायचं आहे। तर इथे 11.25 वगैरे गळा असेल त्यावेळेस तुम्हाला निम्म शोल्डर कस्टमरचं घ्यायचं आणि त्याच्यानुसार तुम्हाला मायनस करायचं आहे। आणि इथे आपण शोल्डर घेणार आहोत, हे 5.25 इंचाचं शोल्डर ठेवणार आहोत। तर 5.25 इंचाचं शोल्डर आपल्याला इकडे पण मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इकडनं आपल्याला काय करायचं, सरळ लाईन इथे ड्रॉ करायची। तर इथे लाईन ड्रॉ कितीवर करायची, 6 इंचावरती। तर ही प्रत्येक साईज मध्ये 6 इंचावरती करायची का, तर नाही, इथे खालीवर होणार आहे तुमचा। तर ही लाईन तुम्हाला खालीवर करताना आर्महोल राऊंड तुम्हाला मोजून बघायचंय, कमी जास्त होत असेल तर इथे लाईन तुम्हाला ही खालीवर करायची आहे। इथून आपल्याला ही लाईन तिरकस ड्रॉ करायची। आपल्याला तिरकस ड्रॉ केल्यानंतर आर्महोल मधचा शेप आपल्याला द्यायचा आहे। तर इथे आपण 1 इंच आणि 1.25 इंचावरती आर्महोलचा शेप देणार आहोत अशा पद्धतीने। आता इथे छातीचा चौथा भाग किती आहे, अप्पर चेस्ट आपली 38 आहे। 38चा चौथा भाग किती घेतलाय आपण, जुना ब्लाऊज आहे त्याच्यावरनं मेजरमेंट घेतलं तर 9.5 इंच इथे परफेक्ट टाकायचं आहे आपल्याला। 9.5 इंच इथे परफेक्ट टाकलं, त्याच्यावर नंतर आपण इथे 1.5 इंच मार्जिन ऍड करणार आहोत। 1.5 इंच मार्जिन ऍड केल्यानंतर इथून काय करणार आहोत, आपण हा आर्महोलचा शेप देणार आहोत। ओके, आर्महोलचा शेप दिल्यानंतर इथे शोल्डर मध्ये आपण शिलाईमध्ये दाबणार आहोत, ते सोडून द्यायचंय आणि नंतर आपल्याला आर्महोल राऊंड हा इथून शिलाई मार्जिन सोडून आपल्याला हे मोजून बघायचंय आर्महोल राऊंड। तर 8.5 इंच माझा हे आर्महोल राऊंड यायला पाहिजे, तर थोडंसं माझं जास्त येते म्हणून मी हे आर्महोल राऊंड काय करणार आहे, थोडंसं वरच्या बाजूला ड्रॉ करणार आहे अशा पद्धतीने 5.25 इंचावरती। म्हणजे हे कमी जास्त होतं तर त्यावेळेस तुम्हाला आर्महोल राऊंड इथे काय करायचंय, हे कमी जास्त करायचंय। या पद्धतीने मी मार्किंग केलं, त्याच्यानंतर मी इथून 1 इंचावरती मार्किंग केलं आणि आर्महोल राऊंडचा इथून शेप देणार आहे। ओके, ह्या पद्धतीने शेप दिला। इथे आपला 9.5 इंच आलेले आहे आणि नंतर आपण इथून काय करणार आहोत, आर्महोल राऊंड हा मोजून बघणार आहोत। 8.5 इंच एक लाईन येत आहे, तर परफेक्ट आपलं इथे मेजरमेंट येत आहे। ओके, ह्या पद्धतीने मेजरमेंट घेतल्यानंतर इथे आपण हलकसं काय करणार आहोत, आर्महोल राऊंडला उतार देणार आहोत। ओके, उतार दिल्यानंतर आपल्या फ्रंट बाजूचं पण आर्महोलचा शेप आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे। फ्रंट बाजूचा आर्महोलचा शेप देऊन घेतल्यानंतर आपल्याला जे योक पट्टी वगैरे त्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। सर्वात पहिल्यांदा गळ्याची मार्किंग करून घेणार आहोत आपण। गळा तुमचा जो असेल तो इथे आपल्याला घ्यायचा आहे। मेन म्हणजे इथलं आर्महोलचं मेन आपलं आहे, जे फिटिंग आपली येत नाही व्यवस्थित त्याच्यासाठी आपल्याला करायचं आहे। तर 5.25 इंच इथे माझी गळ्याची उंची आहे। खालच्या बाजूने 3.25 इंच घेतला, किती पाहिजे ती तुम्हाला इथे चॉईस करायची। त्याच्यामध्ये आपल्याला 1.25 इंच ऍड करायचं आहे, जी उरली ती आपली गळा रुंदी असणार आहे। इथे आता आपण काय करणार आहोत, गळ्याचा शेप देऊन घेणार आहोत। गळ्याचा शेप दिल्यानंतर कटोरीचा मेजरमेंट घेण्यासाठी इथे 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे। फ्रंट आर्महोल पासून आपल्याला इथे काय करायचं आहे, 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। हे मार्किंग केल्यानंतर योक पट्टी आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। तर आता इथे योक पट्टी आपण 2.5 इंच घेणार आहोत, इकडनं पण 2.5 इंचावरती मार्किंग करणार आहोत। 2.5 इंचावरती आपण मार्किंग केल्यानंतर वरच्या बाजूला कंपल्सरी आपल्याला 1 इंच जायचंय आणि इथे आपल्याला 40 साईज नुसार आपला जो फॉर्म्युला असणार आहे कटोरीचा तो आपल्याला इथे यूज करायचा आहे। 40 ला भाग आपल्याला द्यायचे 6 इंचाने। ओके, तर इथे आपलं जे मेजरमेंट येणार त्याच्यातून आपल्याला अर्धा इंच वजा करून आपण काय केला, तर इथे कटोरी आपली अर्धा इंच वजा केल्यानंतर 6.6 असं आपल्याला येणार आहे। तर अर्धा इंच वजा केल्यानंतर 6 इंचची आपल्याला इथे कटोरी घ्यायची आहे। ओके, तर कटोरीची रुंदी आपण इथे 6 इंचाची घेणार आहोत। इथे स्ट्रेट आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे आणि इथून आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे। ओके, अशा पद्धतीने शेप दिल्यानंतर इथून पण आपण पद्धतीने कटोरीचा पण इथे शेप दिलेला आहे। त्याच्यानंतर ही कटोरी आपण कोणत्या 38 साईज इथे आपला अप्पर चेस्ट आहे, इथे फुल बस्ट आहे। तर हे 40 साईज नुसार आपण काय केलंय, कटोरीचा रुंदी घेतलेली 38 साईज नुसार नाही घेतलेली। 38 साईज नुसार घेतली असती तर 5.25 इंचाची आली असती, परंतु इथे आपण 40 साईज नुसार घेतलेलं आहे। आता इथे आपण कमरेचं मेजरमेंट घेणार आहोत। तर कमरेचं मेजरमेंट इथे आपलं 8.25 इंच आहे। त्याच्यानंतर 1 इंच टक्स आहे आणि 1.5 इंच आपली इथे मार्जिन ऍड करायची आणि नंतर आपण इथे काय करणार आहोत, फिटिंगची लाईन ड्रॉ करून घेणार आहोत। ओके, इथपर्यंत तुमची फिटिंग ही परफेक्ट येते बरोबर।
त्याच्यानंतर वरती बाई जोडली का त्यावेळेस तुमची फिटिंग ही मागे पुढे होते. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, इथे मी सर्वात पहिल्यांदा कट करून घेते. ओके, आर्महोल आपल्याला काय करायचं, कट करून घ्यायचंय. तर मी फ्रंट साइड वगैरे काही कट करून नाही दाखवणार आहे. ओके, फक्त आपला जो प्रॉब्लेम आहे तो आपल्याला इथे सॉल्व्ह करायचा आहे. या पद्धतीने कट केल्यानंतर शोल्डर उतार द्यायचे आपल्याला. शोल्डर उतार या पद्धतीने द्यायचे आणि नंतर आपण इथे कट करून घेणार आहोत. शोल्डर उतार आपण कट केला. अशा पद्धतीने आर्महोलचा आपला इथे काय झालं, हे कट झालं. आता आपलं इथून अर्धा इंच, तर या ठिकाणी आपलं हे जे मेजरमेंट आलंय ते किती आलंय, 8.5 इंच आहे. मग बाईची कटिंग करताना आपल्याला इथे काय करायचंय, अशा पद्धतीने दुसरा पेपर घेतलेला आहे. बाईचं कटिंग करताना आर्महोल राऊंड आपण इथे किती घेतला, 17 इंच. तर या ठिकाणी पण आपल्याला 17 इंच घ्यायचंय. म्हणजे हा जो राऊंड आहे तुमचा, हा राऊंड किती आलेला आहे, आर्महोल राऊंड, तो तुमचा इथे 8.5 इंच आले आणि एक लाईन. तर इथे पण आपल्याला 8.5 इंच आणि एक लाईनच घ्यायचंय. इथे प्रॉपर 8.5 इंच आहे, तर 8.5 इंचच इथे पण आपल्याला बाईचं कटिंग करायचंय. तर सर्वात पहिल्यांदा आपण इथून काय करणार आहोत, ह्या पद्धतीने बाईची उंची घेऊया. सपोज बाईची उंची माझी 5 आहे, त्याच्यामध्ये मी काय करणार आहे, 1.5 इंच ऍड करणार आहे, किंवा 1 इंच केलं तरी चालेल. खालच्या बाजूने तुम्ही अर्धा इंच शिलाईमध्ये दाबत असतील तर तुम्हाला काय करायचंय, 1 इंच मार्जिन ऍड करायची 1.5 इंच ऐवजी. आता इथे 5 इंचाचं आहे, तर इथे आपण 3.25 इंचाचं काय घेणार आहोत, कॅप हाईट घेणार आहोत. 3.25 इंचाची कॅप हाईट तुम्हाला घ्यायची आहे आणि इथे लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. ओके, ड्रॉ केल्यानंतर आता इथे आपल्याला आर्महोल राऊंड नुसार बाईची पण कटिंग करायची असते. तर इथे आपलं काय 8.5 इंच आणि एक लाईन आपलं काय आलंय, आर्महोल राऊंड आलेलं आहे. या पद्धतीने मार्किंग केलं आणि मार्जिन घ्यायची बाकी अजून आपली. त्याच्यानंतर मी इथे लाईन ड्रॉ केली. त्याच्यानंतर सेंटर काढून घ्यायचंय. सेंटर काढायला काय आपल्याला कॅल्क्युलेट वगैरे करत बसायची गरज नाही. टेप फोल्ड करायचंय, सरळ आपल्याला इथे सेंटर काढायचंय. त्याच्यानंतर दुसरा सेंटर आपण इथे काय करणार आहोत, काढून घेणार आहोत. या पद्धतीने काढायचंय. नंतर काय करणार आहोत, इथून 1 इंच इकडे मार्किंग करायचंय आणि इकडे आपल्याला काय करायचंय, वरच्या बाजूला 2 लाईन, खालच्या बाजूला 2 लाईन घ्या आणि इथून पण आपल्याला खालच्या बाजूला 2 लाईन घ्यायचंय. नंतर आपण हा शेप या पद्धतीने या पॉइंट पासून इकडे देणार आहोत. रेग्युलर बाईची कटिंग तुम्हाला या पॉइंट मधून आतमध्ये यायचं आणि इथे घ्यायचंय. नंतर आपण फ्रंट बाजूचा आर्महोलचा शेप देणार आहोत. या पद्धतीने बाईचा शेप आपल्याला इथे द्यायचा आहे. ओके, ह्या पद्धतीने घेतल्यानंतर हलकसं इथून आपण 2 लाईन खाली घ्यायचंय आणि काय करायचंय, 1.5 इंच या ठिकाणी मार्जिन तुम्हाला घ्यायची. ओके, कंपल्सरी 1.5 इंच घेर आपण घेणार आहोत. बाईचा घेर आपला 6.5 इंच आहे आणि 1.5 इंच आपल्याला त्याच्यामध्ये मार्जिन ऍड करायची. मार्जिन ऍड केल्यानंतर फिटिंगची लाईन आपण इथे ड्रॉ करून घेणार आहोत. अशा पद्धतीने ड्रॉ केल्यानंतर हे जे आर्महोल आपण घेतलंय ते पण आपलं किती आलेलं आहे, 8.5 इंच आणि एक लाईन घेतलेलं आहे. ओके, सेम आर्महोल आपण ब्लाऊजचं पण ज्यावेळेस पेपर कटिंग करणार आहोत त्यावेळेस पण तुम्ही तेवढंच घेतलेलं आहे. म्हणजे आपलं इथे काय येणार आहे, ज्यावेळेस आपण ब्लाऊज फिटिंग करणार आहोत त्यावेळेस आर्महोल हे मॅच होणार आहे आणि तुमची फिटिंग काय होणार आहे, अगदी परफेक्ट येणार आहे. ओके, आता ह्या पद्धतीने कट केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, इथे फ्रंट बाजूचा पण आर्महोल काय करायचंय, कट करून घ्यायचंय बाईचा. इथे आपला सेंटर आहे. बाजू मी साईडला ठेवून घेते आणि इथे आपलं काय असणार आहे, इकडनं आपण 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घेऊया. या ठिकाणी आपलं 1.5 इंच असणार आहे. इकडनं अर्धा इंच आपलं असणार आहे. त्या अर्धा इंचावरती आपण मार्किंग करून घेतलंय. ओके, इथे आपलं काय असणार आहे, फिटिंगची लाईन असणार आहे अर्धा इंचाची. अशा पद्धतीने अर्धा इंचाची आपली फिटिंगची लाईन असणार आहे. आता इथून आपण काय करणार आहोत, अशा पद्धतीने आपलं हे आर्महोल राऊंड इथून तर इथपर्यंत मॅच व्हायला पाहिजे. तर सर्वात पहिल्यांदा आपलं बॅक साईडचा आर्महोल आपण बाईचा जो आहे तो इथून आहे बरोबर, तो आपल्याला बरोबर लावून चेक करून बघायचा आहे. इथून मी ह्या पद्धतीने लावणार आहे. अगदी परफेक्ट तुम्हाला लावायचं आहे आणि इथे आपलं बघू शकता अगदी परफेक्ट माझा हा मॅच आलेला आहे. ह्या ठिकाणी ह्या पद्धतीने तुम्हाला कटिंग करायचं. इथे मॅचला मॅच आलं आणि इकडे पण 1.5 इंचाची मार्जिन माझी अगदी परफेक्ट आलेली. तर तुम्हाला बाईचं कटिंग करताना कशा पद्धतीने कट करायचंय, आता मी तुमच्या समोर इथे एक सारखं नॉच लावणार आहे. बघा, या पद्धतीने नॉच मी तुमच्या समोर लावलेले आहे.
तर तुमचं कोणतं पण कटिंग असू द्या, याच्यामध्ये तुम्हाला ह्या पद्धतीने बाईचं आणि याचं पण कटिंग केलं, त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस ब्लाऊज स्टिच करणार आहात त्यावेळेस तुम्ही हे बाई जोडल्यानंतर तुमचं इथे काय येणार आहे, हे मॅचला मॅच परफेक्ट येणार आहे आणि फिटिंगची लाईन तुमची काय असणार आहे, ही परफेक्ट येणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही इथे आलं तर तुमची जी फिटिंगची लाईन आहे ती कशा पद्धतीने येणार आहे, ती अगदी परफेक्ट येणार आहे. म्हणजे तुम्ही ह्या ठिकाणी अशा पद्धतीने बाई ही फोल्ड करणार, बरोबर, फिटिंग करणार, त्यावेळेस तुमचं हे काय येणार आहे, अगदी परफेक्ट येणार आहे. तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने तुमची बाई असणार आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, ह्या पद्धतीने, जसं की तुमचं बऱ्याच वेळा ह्या पद्धतीने, आता जे फोटो तुम्हाला इथे दाखवलेले आहे त्याच्यामध्ये हे बाईचं फिटिंग, आपला आर्महोल हा इथे राहतोय आणि हा पुढे जातोय. मग बघू शकता तुम्ही इथे कशी फिटिंग करायची, अशी केली तर इथे आर्महोल मध्ये काय होणार आहे, घोळ तयार होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आर्महोल राऊंड जर कमी झाली असती तरी पण ती फिटिंग काय झाली असती, आतमध्ये आली असती. मग आतमध्ये जर आपली अशी फिटिंग घेतली असती तर ब्लाऊज आपला हा आर्महोल मध्ये टाईट झाला असता. म्हणून तुम्हाला कटिंग करताना शक्यतो ह्या पद्धतीने परफेक्ट आर्महोल राऊंड नुसार तुम्हाला बाईची कटिंग करायची आहे आणि ब्लाऊजचं पण आर्महोलचं कटिंग करायचं आहे. त्यानंतरच तुम्हाला ब्लाऊज हे परफेक्ट फिटिंग करता येणार आहे. तर मेन हीच टिप्स मी तुम्हाला इथे सांगणार होती आणि आजचा पॉईंट हा इथे आपला क्लिअर झालेला आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही बाई ही आर्महोल राऊंडला लावून बघता तेव्हा ती बॅक साईडला लावायची, फ्रंट बाजूला लावायची नाहीये, ती बॅक साईडला लावून बघायची. तर अशा पद्धतीने आपल्या इथे हा मेन जो पॉईंट होता तोच मी इथे एक एक पॉईंट तुम्हाला क्लिअर करून सांगते. बाकी अदरवाईज जे कटोरी वगैरे आपण वाढवणार आहोत ते पुढे वन पॉईंट आपण काय करणार आहोत, इथे कटिंग करणार आहोत. आता सपोज तुम्ही इथे आर्महोल राऊंड बरोबर फुल बस्ट नुसार तुम्ही इथे नुसतं कटिंग केलं असतं, तर ह्या ठिकाणी जर सपोज तुम्ही 40चं मेजरमेंट 10 घेतलं असतं तर आर्महोल राऊंड तुमचं ह्या ठिकाणी आलं असतं, म्हणजे राऊंड पण वाढला असता आणि इथे काय झालं असतं, तुमचं संपूर्ण ब्लाऊज हा बिघडला असता. त्याच्यामुळे कटिंग करताना तुम्हाला इथे हे फुलबस्ट वापरायची, त्या परचेस्ट वापरायचं आहे आणि बाईचं कटिंग आर्महोलचं कटिंग इथलं आपलं हे व्यवस्थित आर्महोल राऊंड नुसार कटिंग करायचंय. तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तो तुम्हाला समजला असेल आणि व्हिडिओ समजला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, सबस्क्राईब नक्की करा. जे छोटे छोटे पॉईंट्स जे चुका होतात ते तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असते. तर पुन्हा आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय.